रात्रीचे 2:30 वाजले होते. व्हिडिओ बनवणाऱ्या एका यूट्यूबर टीमने सिंधुदुर्ग येथे असलेल्या एका 50 वर्षापासून बंद वाड्यात प्रवेश केला होता. त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यावर नाईट व्हिजन मोड सुरू केला होता. संपूर्ण वाडा कारोख जळलेल्या वासाने भरलेला. कॅमेरा ऑन आहे ना? अमेय, टीमचा लीडर, कुजबुजत विचारतो. सगळे डोकं हलवतात. ते वाड्याच्या एका जुनाट खोलीत पोहोचतात. अचानक कॅमेऱ्यात एक लांब सडक सावली उमटते. ती सावली हळूहळू समोर येते. तिचा चेहरा नाही, पण केस चेहऱ्यावर अडकलेले, आणि ती हवेत तरंगत असते. पाय खालीच लागत नाहीत. कॅमेरा हलतो, सगळे धावत सुटतात, पण अमेय कुठंच नाही सापडत. ते फक्त एक आवाज ऐकतात. माझा खेळ अर्धवट आहे, परत ये. तो कॅमेरा दुसऱ्या दिवशी वाड्याच्या दरवाजासमोर सापडतो, चालू स्थितीत. ही कथा आहे त्या वाड्याची आणि त्या आत्म्याची, जिचा खेळ अजून संपलेला नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिडल क्लास मिस्ट्री चॅनलमध्ये. आज आपण 4 यूट्यूबरची स्टोरी पाहणार आहोत, जे अडकले आहेत कोकणातील एका बंद वाड्यात. स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भोगवे, कोकणातलं एक छोटंसं झाडीनं वेढलेलं गाव. रात्री 8 वाजताच गाव ओस पडलेलं असतं. विजेचा लपंडाव, वाऱ्याची घरघर आणि कुत्र्यांचं सतत भुंकणं. काहीतरी चुकतंय हे इथं येताना जाणवतं. हा तो वाडा का? अनुष्का विचारते. तिच्या आवाजात उत्सुकता आणि भीती दोन्ही. हो, झाशीचा वाडा. 1923ला बांधलेला, पण गेल्या 50 वर्षांपासून बंद आहे. अमेय उत्तर देतो. टीम भूतांचा डाव. एक यूट्यूब टीम जी हॉरर रियालिटी व्हिडिओज करते. अमेय लीडर, अनुष्का कॅमेरा, विवेक साऊंड आणि राहुल ड्रोन. त्यांचं नवीन टार्गेट झाशीचा वाडा. कारण एक स्थानिक माणूस म्हणाला होता, त्या वाड्यात रात्री आवाज येतात. काही जातंय, काही येतंय, पण माणूस नाही. वाड्याचं दार उघडले जातं. धूळ, कोळी आणि मूक अंधार यांचं साम्राज्य. टॉर्चचा प्रकाश फिरतो तसं जुन्या भिंतीवरचे चित्र, फ्रेम्स, अर्धवट जळालेली खोली आणि घरंगळलेली झोपाडी दिसते. हे बघा, इथे कोणीतरी राहायचं. अजून बिस्किटचं पाकिट आहे, राहुल हसत म्हणतो. मग पहिला आवाज होतो. एक नाजूक आवाज, जणू कोणीतरी खोल 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 घशातून कुजबुजतंय. आई, खेळूया. सगळे थबकतात. टॉर्च त्या दिशेने फिरतो, पण फक्त भिंत, कोणीच नसतं. मग पुन्हा, आई, तू लपलेस का? अनुष्का टेन्शनमध्ये कॅमेरा झपाझप फिरवते. हे स्क्रिप्ट नाहीये ना? ती ओरडते. नाही. अमेचा आवाज खवळतो. राहुल हळूच म्हणतो, आपण इथून जाऊया का? मला काहीतरी विचित्र जाणवतंय. नाही, आपण सुरुवात केलीये आणि ही व्हिडिओ 1 लाख व्ह्यूज ओलांडेल. अमे ठाम. त्यांच्या मागे एका कोपऱ्यात एक लहानसा झोपाळा आपोआप हलतो. टॅगलाईनसाठी व्हिडिओ शूट सुरू होतं. पण काही क्षणात कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर एक अंधारलेली आकृती झळकते. केस तोंडावर, शरीर थोडं अधांतरी. कॅमेरा अचानक बंद होतो. सगळे घाबरून तळघराच्या दिशेने जातात. वाड्याच्या तळघरात एक बंद खोली होती. भारी लोखंडी दरवाजा आणि त्यावर जळकं कापड अडकलेलं. त्याचं कुलूप आता गंजून गेलंय, पण अमेयने ते उघडलं. या खोलीत नका शिरू, इथं खेळ थांबत नाही, असं गावातल्या एक म्हाताऱ्या माणसाने सांगितलं होतं. दरवाजाचं कुलूप तुटलं. एक घणघणाट आवाज आणि सगळं शांत झालं. खोलीतला अंधार जणू जिवंत वाटत होता. आतमध्ये मधोमध एक पितळेचं आरसासारखं काहीतरी, आणि त्याच्या समोर मातीने भरलेली खेळणी, बुटकी बाहुली, एक पायाचा घोडा आणि एक रक्ताळलेला झोपारा. राहुलने आरशात पाहिलं, पण त्याला स्वतःचा चेहरा दिसला नाही. दिसलं ते एका मुलीचा काळा कुट्ट चेहरा. तिच्या डोळ्यातून रक्त येत होतं. बंद कर हा कॅमेरा, बंद कर. तो किंचाळतो. अनुष्का मागे वळते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक पांढर सावट दिसतं. एक क्षणभर शांतता. येत्या खोलीत गारठा वाढतो. दार आपोआप बंद होतं. आई, मी लपले, आता तुझी पाळी. एका जुनाट भिंतीवर लहान मुलाचं रक्तात लिहिलेलं दिसतं.
जो आत गेला तो बाहेर नाही आला. माणूस एकदा हरवला की शोधता येतो, पण जेव्हा आत्मा आवाज देतो तेव्हा त्याचं शरीरच नसतं. त्या रात्री अमेय एकटाच वरच्या मजल्यावर गेला होता. त्याचा आवाज केव्हाच बंद झाला होता. राहुल, अनुष्का आणि विवेक त्याला शोधत असताना वरच्या खोलीत कडाडून दार आपोआप बंद झालं. आतून आवाज, मी आहे इथंच, पण तुमच्यासारखा नाही राहिलो. कॅमेऱ्यात अमेय दिसतो, पण चेहरा हलत नाही. त्याचे डोळे रिकामे आणि तो सतत एकच वाक्य बोलतो, खेळूया, खेळूया, आई, खेळूया. खाली उतरताना अनुष्काला वाटतं तिच्या मागे कुणीतरी चालतंय, पण मागे वळल्यावर फक्त भिंती. ते तिघं वाड्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतात, पण दरवाजा उघडत नाही. वाडा त्यांना सोडत नव्हता, कारण वाड्याचा खेळ अजून सुरूच होता. हा खेळ साधा नाही, यात नियम नाहीत आणि चुकीची चाल फक्त मृत्यू. वाड्याच्या हॉलमध्ये जमिनीवर चितारलेलं एक गोल दिसतं, जणू एखादं लपंडावाचं मैदान. आणि मधोमध एक जुनी बाहुली, त्याच्या गळ्याभोवती लाल दोरा. आरामात बसले की बाहुली अचानक हलते आणि आवाज येतो, सुरुवात करूया. दर जणाला एक टास्क दिला जातो. अनुष्काला झोपाळ्यावर बसून आई ग म्हणायचं, राहुलला झोपेत चालायचं, विवेकला अंधारात एका मुलीचा हात धरायचा. ते करतात पण चुकतात, आणि प्रत्येक चुकीला एक नवीन आवाज घुमतो, चुकलास, आता खेळाच्या बाहेर नाहीस. कॅमेऱ्याचा फोकस हलतो. कोणी दिसतं नाही, पण प्रत्येकाला वाटतं कुणीतरी त्यांच्या मागे आहे. जे झाशीच्या वाड्यात गेले ते परतले नाहीत, आणि परतले तरी ते माणूस नव्हते. सकाळ होत आली. आवाज थांबलेत. फक्त विवेक आणि अनुष्का बचावलेले. राहुल कुठे गेला माहीत नाही. अमेयचा कॅमेरा चालू आहे, पण त्यात अमेय म्हणतो, तुम्ही परत जाणार, पण मी इथंच आहे. माझा खेळ अजून संपलेला नाही. त्याच दिवशी गावातल्या लोकांनी वाड्याकडे बघितलं. दरवाजात एक सावली उभी होती, केस तोंडावर, डोळे काळसर, आणि ती हसत होती. त्या दिवसापासून झाशीचा वाडा यूट्यूबवर अपलोड झाला. 1 दशलक्ष व्ह्यूज. पण एक विचित्र गोष्ट, प्रत्येक कमेंट करणाऱ्याला रात्री आई, खेळूया असा मेसेज यायला लागला. झाशीच्या वाड्यात जे घडलं ते फक्त शेवट नव्हता. हा खेळ कधी सुरू झाला, ती मुलगी कोण होती जिला सतत आई, खेळूया म्हणायचं होतं, का तिच्या डोळ्यात रक्त होतं, आणि का प्रत्येक खोलीत अजूनही तिचा आत्मा फिरतो. या सगळ्याच्या मागे एक भयानक विसरलेली गोष्ट आहे, जी आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. आता वेळ आली आहे तिच्या कथेला ऐकायची. तुम्हाला ही स्टोरी ऐकायची असल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा बाहुली